मन माझे हेच तुका तुका मन माझे हेच तुका मन माझे हेच तुका मन माझे हेच तुका मन माझे तुका मन माझे तुका मन माझे तुका मन माझे हे पाहिने मम आवडले पाहिने मम आवडले तुळसे हार गळा काचे पीतांबर 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 हे पाहिना आवडीने पाहिना श्रीमुख तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर हे तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर विठोबार माधव
हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्ठळ निचळ विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास पाहून हे वास अनेकाचे पाहून हे वास अनेकाचे तुकावनेचे कोण उपेक्षिला तुकावनेचे कोण उपेक्षिला नाही केला ऐसा कोणी नाही ऐकेला कोण नाही ऐकेला ऐसा कोणी हे तुका म्हणेचे कोण उपेक्षिला ते कोण उपेक्षिला तुका म्हणेचे कोण उपेक्षिला म्हणे ते कोण उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी ऐकेला ऐसा कोणी नाही ऐकेला ऐसा कोणी निष्काम निचळ विठ्ठली विश्वास जय विठ्ठली विश्वास निष्काम निचळ विठ्ठली विश्वास निश्चय विठ्ठली विश्वास पाहून हे वाचने कांचे अनेकांची पाहून हे वाचनेकांची विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई हरी विठोबा रखो माई विठोबा रखो माई हरी विठोबा रखो माई विठोबा रखो माई हरी विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो अरे वा. रखो माई चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पाय ऋषी सदा नम्रमाथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा
नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरे, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत मान्य संत, देवमान्य संत, लोकमान्य संत, संत हृदय सम्राट, श्रीमंत श्री श्री जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड आणि अवघा 3 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहायला गेलं तर तुकाराम महाराज कोण आहेत? अरे ज्या संतांच्या अभंगवाणीला किंबहुना वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, अग्नीची दिव्यता, नदीची सुचितता आणि मातेच्या प्रेमाची वात्सल्यता लाभली असे असणारे संत हृदय सम्राट, जगदमान्य, लोकमान्य, देवमान्य संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. तसं पाहायला गेलं तर आजच्या या ठिकाणी ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं, लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोचावं असा पवित्र असा हेतू मनात घेऊन आणि याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा या न्यायानं आपल्या या काळे परिवारानं ही चिंतन रूपीय सेवा, कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. मी त्यांची ऋणी आहे. तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी सगळे पाहुणे मंडळी अपेष्ट उपस्थित आहेत. काळे परिवाराची सगळी जिवलग मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा नैमित्तिक एकदिवसीय कार्यक्रम आपल्या कैलासवासी, वैकुंठवासी बनाबाई कोंडीबा काळे आपल्या या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चाललेला हा नैमित्तिक कीर्तन सोहळा. आणि या कीर्तन सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत, ज्यांचं भजन क्षेत्रामध्ये, गायकी क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे, आपल्याच भागाचं वैभव अशी असणारी दोन्ही रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे संदीप महाराज, दीपक महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं आमच्याकडं गायनामध्ये कैलास पवार आहे, तसं मला म्हणता येईल आमच्याकडे दीपक पवार आहे. अशी ही नामांकित मंडळी आणि
मृदंग क्षेत्रामधला राजा माणूस असणारे आमचे मृदंग मार्तंड, आमचे बंधुतुल्य असणारे अनिकेत महाराज जाधव, या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या भागाचं वैभव ज्यानं आपलं कीर्तन संप्रदाय, कीर्तन परंपरा महाराष्ट्रातल्या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केलं, असं आपलं ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन हे चॅनल आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचे कार्यकर्ते आमचे समाधान दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचं धन्यवाद. आमचे काका आहेत. आमच्या माऊली मुलींची शिक्षण संस्था, मोफत शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेतील आमच्या विद्यार्थिनी आता नवीनच ऍडमिशन झाले. काही जण टाळ वाजवायला शिकतायत, काही जण पावले टाकायला शिकतायत. तर सगळ्यांनी समजून घ्या, नवीन ऍडमिशन असणाऱ्या आमच्या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं धन्यवाद. आमचे माईक सिस्टीम ज्यांची सुंदर आहे असे दादा, दादांचं नाव काय? सरगर दादा. वा, सरगर दादा अत्यंत सुंदर असं सिस्टीम मॅनेज आणि ऍडजस्ट करण्याचं काम करतात. दादांचं धन्यवाद. अभंग 3 चरणाचा आहे, तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगातून तुकाराम महाराजांना फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय, ऐका सरगरवाडीकर, या अभंगातून भगवंताच्या ठिकाणी एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे निष्ठा. भगवंताच्या ठिकाणी निष्ठा असेल, भाव असेल, तर तो भगवंत आपल्या भक्ता करता धावत धावत येतो, नवे नवे आपल्या भक्ताची जागा सुद्धा घेतो. पण भगवंताच्या ठिकाणी तो भाव या अभंगातून तुकाराम महाराजांना तुम्हा आम्हाला स्पष्ट करायचा आहे. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात की संतांच्या मुखातून जर भगवंताचं वर्णन ऐकलं ना, तर तो भगवंत भेटायला मदत होते. लक्ष देऊन ऐका बरं का. भगवंताचं वर्णन ऐकायचंय, पण कुणाच्या मुखातून? संतांच्या मुखातून. कारण संतांच्या मुखातून ऐकलेलं भगवंताची भक्ती वाढायला, भगवंताची भेट व्हायला मदत करते. म्हणतात ना, उत्पन्नाही वादी वरदते. अजून एक नारद मुनींनी सांगितलं, प्रतिक्षणा वर्धमाना, म्हणजे क्षणाक्षणाला जसं जसं आपल्या मुखामधून, संतांच्या मुखामधून आपण भगवंताचं वर्णन ऐकू, तसं तसं आपल्या अंतकरणात भगवंताबद्दलची भक्ती काय होईल? वाढत जाईल. याच्याकरता भक्ती वाढवण्याचं साधन ते म्हणतात ना, प्रत्येकाला वाटतं, कोणाला वाटत नाही की 2 एकराचं आपलं 4 एकर झालं पाहिजे? वाटतं का नाही? तुमच्यावर केस बीस करते का काय? काहीतरी रिॲक्शन द्या. वाटतं का नाही? पुरुष मंडळ, कुणाला वाटत नाही आपल्या 2 एकरची 4 एकर व्हावी? महिला मंडळ, प्रत्येकाला वाटतं. कोणाला वाटत नाही आपल्या बँक बॅलन्स 10 लाखावरून 50 लाखावर जावा? कोणाला वाटत नाही? सगळ्यांना वाटतं. कोणाला वाटत नाही माझ्या 50 लाखाचा बिझनेस 1 करोडवर जावा? सगळ्यांना वाटतं. कोणाला वाटत नाही 10चं 15 वर जावं? कापसाचं सांगते बरं का, 10 क्विंटलचं 15 क्विंटल वर जावं? सगळ्यांना वाटतं ना. जसं प्रपंचामध्ये सगळ्यांना वाटतं की माझ्या प्रत्येक गोष्टीत भरभराट व्हावी, तसं परमार्थातही वाटावं की माझी भक्ती आज या ठिकाणी आहे, पण माझ्या भक्तीनं उत्तुंग शिखर पार करावं, असं प्रत्येकाला वाटावं. काय काय जण नुसतंच सांगतात, महाराज आम्ही सलग 10-15 वर्ष झालं वारी करतोय. काय करतोय? अरे वारी करतोय, पण अंगातलं वारं गेलंय का? अहंकार जावा ना. तुका म्हणे अहंकार गेला, तुका म्हणे तेथेची देव झाला. अहंकार गेला, तेथेची देव झाला. अहंकार जायला पाहिजे. आम्ही नुसतं कौतुकाने सांगतो आम्ही वारी करतोय, आम्ही पायी चालत असतो. अरे वारी करण्याला महत्व नाही, पण तुझ्या अंगामधलं वारं जायला पाहिजे. वारकरी कोणाला म्हणायचं? आता वारी तर जवळ आली आहे. आणि वारी कशी आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. कुठपासून चालू आले? वाड वडिलांपासून चालत आली आहे.
वाड वडिलांपासून ही वारीची परंपरा आहे. तुकाराम महाराज अभंगात सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीचे वारे आहे माझे घरी, 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 हे पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी. पंढरीचे वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. हानी कन करे तीर्थ व्रत, आणि कन करे तीर्थ व्रत, आणि कन करे तीर्थ व्रत, पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी, पंढरीचे वारे आहे माझे घरी. अनेक न करी तीर्थ व्रत, अनेक न करी तीर्थ व्रत, अनेक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, एकादशी करीन उपवास. हे पंढरीची वारे आहे माझे घरी, अनेक न करे न करे, अनेक न करे तीर्थ पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी, अनेक न करी तीर्थ व्रत, तीर्थ व्रत. वा, एकदा जोरदार टाळी बर का. वा वा वा, काय सुंदर आवाज आहे. आवाज ऐकला की महाराज ऐकतच बसावं वाटतं बरं का. आणि इथं बसलेल्यांना माझं एक सांगणं आहे बरं का, एखाद्या महाराजांनी सुंदर चाल म्हटली तर त्याच्या कौतुकास्पद काय वाजली पाहिजे? टाळी वाजली, बरोबर ना. आपण कीर्तन, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तनाला आल्यानंतर टाळी का वाजवायची? एक तर तुमचं लक्ष कीर्तनात आहे हे ह्याच्यानं काय कळतं, समजतं. दुसरी गोष्ट, टाळी का वाजवायची? तर एखादा कीर्तन चालू असताना तुमच्या शेजारचा तुमच्यासोबत बोलत असेल, तुमच्या भक्तीमध्ये व्यथा आणत असेल, तर तुम्ही जोरात टाळी वाजवत असाल तर त्याला समजतं बाबा याला काय आपल्या नादीला लागायची गरज नाही, याला काय आपण मध्ये डिस्टर्ब करू नये, तो भक्तीत विलीन आहे. आणि तिसरी गोष्ट, टाळी का वाजवायची? आपलं दुःख, रोग आणि सगळे मागचे भोग नष्ट करायचे असतील तर कीर्तनामध्ये टाळी वाजवा. सगळ्या दुःखाचं हरण करायचं असेल तर काय वाजवा? टाळी वाजवा. म्हणून एखाद्या महाराजांनी सुंदर चाल म्हटली, कीर्तनकारानं एखादं सुंदर वाक्य म्हटलं तर काय वाजली पाहिजे? टाळी वाजली पाहिजे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कण करी तीर्थव्रत. पंढरीची वारीचा नियम तुकाराम महाराज सांगतात की माझ्या वाड वडिलांपासून आहे. आता पंढरीची वारी जवळ आली आहे म्हणून हा मी तुम्हाला विषय सांगते की पंढरीच्या वारी सारखं सुख या जगात दुसरं कोणतं नाही. काही जण माणसं महाराज गळ्यामध्ये जास्त माळा घातल्या म्हणजे आम्ही वारकरी आहे, कपाळावरती मोठा
डोक्यापासून टकल्यापर्यंत गंध लावला म्हणजे आम्ही वारकरी आहे असं अजिबात नाही. वारकरी कुणाला म्हणायचं? वारकरीची व्याख्या काय? तर वारकरी कुणाला म्हणायचं? ज्यानं काम, क्रोध, मद, मत्सर, विकार आणि अहंकार याच्यावरती वार केला त्याला म्हणायचं वारकरी. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, हातामध्ये टाळ आहे आणि मुखामध्ये भगवंताचं निरंतर नाम आहे त्याला म्हणायचं वारकरी. आणि पंढरीची वारीचं महत्व काय? अरे वारकरी या पंढरपूरच्या वारीमध्ये पायी चालत असतात. आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत महाराज प्रवास आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जण म्हणतील महाराज तुमच्या लहान वयामध्ये कोणी वारी करायला सांगितले? तुम्हाला माहित नसेल तर मी सांगते, अवघ्या 5व्या वर्षापासून मी कीर्तन करते. घरी सगळी मंडळी वारकरी आणि माळकरी आहेत आणि पहिली वारी आईच्या पोटामध्ये केली आणि तेव्हापासून माझी वारी चालू आहे. आज 18-19 वर्ष झालं मी स्वतः पायी वारी करते बरं का. काय महत्व आहे त्याचं? कुणी सांगितलं तरुण वयामध्ये वारी करा? कुणी सांगितलं या भगवंताचं नाम घ्या? कुणी सांगितलंय? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या फॅशनच्या जगामध्ये हरवण्यापेक्षा, वाक्य लक्ष देऊन ऐका बरं का, पंढरीच्या वाटेवरती का चालायचं? या फॅशनच्या जगामध्ये हरवण्यापेक्षा भक्तीच्या मार्गावरती चालणं कितीतरी सुंदर आहे. म्हणून पंढरीच्या वारीवरती चाला. म्हणून पंढरीच्या वारीचं महत्व आहे. अरे तुम्ही जगामध्ये कितीतरी अनेक तीर्थक्षेत्र करा, लाखो देवदेव करा, पण पंढरीच्या वाटेवरती, पंढरीच्या वारीमध्ये फक्त एक पाऊल त्या वाटेवरती घाला, अख्ख्या तीर्थक्षेत्राचं फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद पंढरीच्या वारीमध्ये आहे. म्हणून भगवंताला एवढंच सांगायचंय की तुमची निष्ठा ही वेळ पाहून बदलणारी नसावी. आज वारी आली तर वारीमध्ये आम्ही नामस्मरण करतोय, वारी गेली की भक्ती संपली, असं नकोय. भगवंताला कोणती भक्ती अपेक्षित आहे? भगवंत म्हणतो की जसं तुम्हाला वाटतं तुमचा व्यवहार वाढावा, तुमचं संसारातलं सगळी प्रगती व्हावी, तसं परमार्थही तुम्ही प्रगतीनं करा. परमार्थातही प्रगती व्हावी. ती ओवी आहे बघा, वर्षा काळे सरिता, वर्षा काळे सरिता, तैसे चढू लागे पंड सुता, तैसे नित्य नवी भजता श्रद्धा दिसे. म्हणजे सांगायचे काय तुकाराम महाराजांना की ज्याप्रमाणे वर्षा काळ आला की सगळीकडे झाडावरती पालवी, सगळीकडे सरिता दिसू लागते, चैतन्य प्रफुल्लित होतं, तसं माणसाची भक्ती प्रफुल्लित होत जावी, ती वाढत जावी. आज जर तुम्ही भगवंता करता हसताय तर उद्या तुम्हाला भगवंता करता रडता सुद्धा आलं पाहिजे. एवढी निष्ठेने भक्ती करा. ज्याप्रमाणे बघा ती आई असते ना, मला सांगा लहानपणी मुलाला माहित असतं का ही आपली आई आहे? मुलगा ज्यावेळी जन्माला येतो, सरगरवाडीकर, त्या लहान जन्मलेल्या मुलाला माहित असतं का त्या बाईबरचं नातं? अय पुरुष मंडळ सगळे जाग्यावर आहे ना का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला? काय जण नुसती महाराज अशी बघत आहेत, काय चाललंय आम्हालाच काय कळलं. काहींचं कीर्तन डोक्यावर जातं महाराज. तर लक्ष देऊन ऐका बघा, जन्मलेल्या मुलाला माहित नसतं की ती आपली माय आहे, ती आपली आई आहे. ते आईकडं फक्त पोट भरण्याचं साधन म्हणून पाहतं. काय पाहतं? पण नंतर त्याला दिसू लागतं, जसं जसं ते पोरगं मोठं व्हायला लागतं तसं त्याला कळतं, अरे ही तर आपलं फक्त पोट भरण्याचं साधन नाही, ही तर आपल्याला मांडीवर घेते, झोपवते, अरे घाण केली तर आपली घाण काढते, आपल्याला घास भरवते, आपल्याला नाऊधू घालते, अरे कुणी पाहिलं आणि कुणाची जर नजर लागली तर आपली नजर काढते. हे पोट भरण्याचं साधन नाही, ही आपली केवळ माय नाही, तर हे सर्व सुखाचं आपलं सर्वस्व आहे. त्या मुलाला कळायला लागतं ना. जेव्हा त्या मुलाला जाणीव होते की आपली फक्त आई नाही, आपलं सर्वस्व आहे,
तशी जाणीव तुम्हा आम्हाला व्हावी. कुणाबद्दल? त्या भगवंताबद्दल. काय जाणीव व्हावी? फक्त तोच खराय, फक्त तूच खराय, फक्त तूच खराय आणि तुझ्याशिवाय माझा उद्धार होणं शक्य नाही. या 3 सूत्रामधलं माणसाचं जीवन असावं. हे जर लोकांना कळलं ना तर महाराज परमार्थिक साधना एवढी सोपी आहे. परमार्थामध्ये तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. इथं महाराज कोणतीही, इथं संतांनी जातीयताला लोप पावला, इथं संतांनी भेदभावला लोप पावला, इथं स्त्री पुरुष भेदभाव चालत नाही, इथं जाती भेद चालत नाही, इथं कोण मोठा आहे कोण छोटा आहे हे बघितलं जात नाही. या रे लहान थोर. म्हणून ते वाचा. ज्ञानेश्वरी मध्ये माझ्या माऊलींनी किती सुंदर सांगितलं, पण आम्ही वाचत नाही. भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी. हे भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, स्वमुखे आपण सांगतो जी विष्णू, स्वमुखे आपण सांगतो जी विष्णू. कृपा करे हरे दयावरे, कृपा करे हरे दयावरे, स्वमुखे आपण सांगतो श्रीविष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्रीविष्णू. भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करे हरे मजबरी, कृपा करे हरे दयावरी. भावधरोनिया वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरे दयावरी, कृपा करी हरे दयावरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. ज्ञानोबारायांनी एवढं सुंदर ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. मला महाभारतातला संवाद आठवतोय. बघा ना, ते कुंतीचा आणि कर्णाचा संवाद बघा. ज्यावेळी भगवंतानं त्या कर्णाला म्हणावं सूत, काय म्हटलं? सूत पुत्र. राधेय म्हटलं, सूत म्हटलं. त्यावेळी ती कुंती माता कर्णाकडे आली आणि कर्णाला म्हणते, कर्णा अरे जसे हे 5 माझे आहेत, हे पांडव 5 कुणाचे आहेत? माझे. तसाच कर्णा तू आहेस, तू देखील माझा मुलगा आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. कर्ण पण कुणाचा होता? कुंतीचाच होता. पण ते कर्णाला माहित नव्हतं. मग ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग चालला आणि युद्ध होणार त्यावेळेस कुंती माता कर्णाकडे आली आणि कर्णाला काय म्हणते, कर्णा जसे हे 5 माझे तसाच तू आहे, म्हणजे तू ही कुंतेच आहे. कर्ण कसा करतोय, बाई आता आलीस का तोंड घेऊन? अगं ज्यावेळी सारं जग मला नाव ठेवत होतं, सगळे मला सूत म्हणून हिनवत होते, सगळे मला राधे म्हणून चिडवत होते, त्यावेळेस तू कुठं होतीस? त्यावेळेस नाही का तोंड सुचलं बोलायला, आणि आता आलीस? त्यावेळी ती कुंती माता हात जोडून म्हणते, कर्णा अरे तू देखील माझा मुलगा आहे. कर्ण म्हणतोय, जरी तू मला आता माझी आई म्हणून घेत असेल, मला तुझा मुलगा मानत असेल, तरी पण म्हणला मी युद्धात काय मदत करणार? कारण कुंती आलेली युद्धासाठीच. कुंती म्हटली, बाबा ठीक आहे तुझी आई म्हणून माझ्याकडे बघू नकोस, पण मला माहित आहे तुझ्यासारखा दानशूर दाता नाही, तुझ्यासारखा कर्णात दाता या भूमंडलात नाही. माझं एकच मागणे कर्णा तुझ्याकडे, दान म्हणून माझ्या पदरात घाल. तू माझ्या 5 पांडवातल्या 4 मुलांना मारलं तरी चालेल, पण माझ्या अर्जुनाला मारू नकोस.
काय मागते कुंती? चारींना मारलं तरी चालेल, पण कुणाला मारू नकोस? सरगरवाडी अर्जुनाला मारू नको. भीम कर्ण कसा करतोय कुंती मातेला? तू माझ्याकडे आली पण मी अजिबात तुझं ऐकणार नाही. अगं तू स्वतःला आई म्हणून घेतेस, अगं स्वतःच्या चारी मुलांना मारायला सांगते आणि एकाला वाचवायला होते. कर्ण पण म्हटला मी सुद्धा चारी मुलांना वाचवील, पण अर्जुनाला सोडणार नाही. पण त्यावेळेस इथं मला माझ्या माऊलींची भूमिका तुम्हाला सांगायची आहे. कारण आपली परंपरा, आपला संप्रदाय, आपला परमार्थ हा कोणत्या जाती भेदाला, भेदभावाला आणि कोणत्याही धर्माशी संलग्न नसता. ज्ञानोबाराय स्वतः इथं जगानं जरी कर्णाला हिनवलं सूतपुत्र, जगानं हिनवलं राधेय, जगानं नाव ठेवली कर्णाला, तुझं कुणीच नाही बाबा, पण तरी सुद्धा इथं ज्ञानोबाराय कर्णाचा वर्णन करताना काय म्हणतात? सहस्त्र किरणाचा कुमरू तैसा कर्ण दीपू, तैसा कर्ण विरू. काय म्हटलं इथं? सहस्त्र किरणाचा कुमरू तैसा कर्ण विरू. म्हणजे ज्यावेळेस सहस्त्र किरण एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन त्याचा जी ऊर्जा निर्माण होते, म्हणजे सहस्त्र सूर्यपुत्र असं नाव कुणाला दिलं? कर्णाला दिलं. म्हणजे माऊलींच्या हृदयामध्ये भेदभाव नाही. म्हणून इथं महाराजांना सांगायचंय की संतांच्या मुखातून भगवंताचं वर्णन ऐका. आणि संतांच्या मुखातून वर्णन ऐकलं, बघा प्रत्येक विषयाला एक गुरु किल्ली असते. इथं सुद्धा आपल्याला धर्मावरतीच बोलायचंय आणि एक आपल्या मुलाची, आपल्या आई बद्दलची असणारी निष्ठाच आहे. हे कीर्तन त्या निष्ठेप्रतीच आहे, म्हणून अभंग देखील निष्ठेवरती आहे. मग आता निष्ठा, निष्ठा म्हणजे काय? निष्ठा कुठे सापडेल? निष्ठा कशी शोधायची? तर ज्याप्रमाणे प्रत्येक विषयाला एक गुरु किल्ली असते, इथं पण तुकाराम महाराजांनी एक गुरु किल्ली दिली आहे. अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म, 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 निष्ठावंत बाबा भक्ताचा स्वधर्म. निर्धार है बाय मतो कनाए, निर्धार है बाय मतो कनाए, निठई निजय विठ्ठले विश्वास, निष्काम निचळ विठ्ठले विश्वास. निर्धार है वर्म चुकून, निर्धार है वर्म चुकून, निष्काम निचळ विठ्ठली विश्वास, निष्काम निचळ विठ्ठली विश्वास. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून को, निर्धार हे वर्म चुकून. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, वा. निष्ठावंत भाव भक्ताचा, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ताचा स्वभाव आहे, स्वधर्म आहे, निष्ठावंत भाव. इथं गुरु किल्ली काय सांगितली? निष्ठावंत भाव पाहिजे. आता महाराज निष्ठा नाही, नुसती निष्ठा निष्ठी आहे. आता निष्ठा नाही राहिली,
आता प्रत्येक गोष्टीत माणसं निष्ठानिष्ठी करतात. इथं कीर्तनामध्ये तरी बसू वाटतंय का लोकांना? एखादा महाराज बोलत बसतं, मुद्दाम कानाला फोन लावतो माघारी निसटतं. नाही बसू वाटत. काय काय जण कीर्तनामध्ये बसलेत मागं गप्पा मारतात. काय काय जण कीर्तनामध्ये बसले त्यांचं दुसरंच. फुलं कधी पडतील बाबा, प्रसाद कधी, इथले नाही बरं का, दुसरी गोडचं सांगते. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये महाराज निष्ठा नाही, फक्त निष्ठानिष्ठी आहे. पण भगवंताबद्दल निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा. कारण आपला धर्म काय सांगतो? कोणतंही योग घ्या, कर्मयोग घ्या, सांख्य योग घ्या, आपल्या धर्मामध्ये हे सगळं सांगितलं. पण अजून एक धर्म सांगतात की या भगवंताच्या दृष्टीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये कोणताही भेद केला जात नाही. प्रत्येकाला धर्मात गुंतून दिलं. प्रत्येकाचा धर्म आहे. कुत्र्याचा सुद्धा धर्म सांगितला, स्त्रीचा धर्म सांगितला, व्यापाऱ्याचा धर्म सांगितला, सोनाराचा धर्म सांगितला. प्रत्येकाला धर्मामध्ये गुंतवलंय. कुत्र्याचा काय धर्म आहे? कुत्र्याचा तो धर्म वसवस करणे. ऐसे करू नये त्याला न कळे. कुत्र्याचा काय धर्म आहे? वसवस करणं. वेश्येचा सुद्धा धर्म आहे. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते सांडील, ऐसे करू वागू नये तिला न कळे. वेश्येचा सुद्धा धर्म आहे. इथं म्हणतात ना, वेश्या महाराज इथं कीर्तनामध्ये बोलू नये, पण देह विकत असताना पुढचा येणारा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे बघते का हो? नाही पाहत. वेश्या जात पाहत नाही, वेश्या भेदभाव पाहत नाही. कुत्र महाराज घराच्या बाहेर राखण करतय, पण कुत्र्याला रोजची भाकरी पाहिजे असेल तर मालकासाठी शेपटी हलवलीच पाहिजे. तो त्याचा धर्म आहे. ते आपले धर्म सोडत नाही, मग आपण का आपला धर्म सोडायचा? कुत्रा महाराज दिवसभर राखण करताय, घरात घर मालकाची काळजी घेताय, घराची राखण करताय. त्याला कळतंय महाराज दिवसभर शेपटी हलवलीच तर संध्याकाळ भाकर मिळणार आहे, त्याच्याशिवाय उपयोग नाही. मग त्या कुत्र्याला सहजासहजी मिळत नाही, मग आपल्याला सहजासहजी मिळेल एवढं सोपं आहे? धर्म सांभाळणं एवढं सोपं नाही. ते म्हणतात ना, फूल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, सोन्यामध्ये डाग नाही तो सोनार कसा, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा नाही तो साधू कसा, आणि ज्या देहामध्ये भगवंताचं नाम नाही तो देह कसा. प्रत्येकाला आपापलं धर्म बांधून दिलेला आहे. त्या धर्मानं चाला, निष्ठेनं चाला. स्त्रियेचा धर्म काय? स्त्रीचा धर्म सांगते तुम्हाला. इथं बसलेल्या महिला ऐका. स्त्रीचा धर्म आहे नारी लज्जया. नारी कुणाला म्हणायचं, स्त्री कुणाला म्हणायचं? जी आपली लज्जा राखून चालते, जी लाजते तिला काय म्हणायचं? स्त्री म्हणायचं. जी मर्यादित जीवन जगते तिला काय म्हणायचं? स्त्री म्हणायचं. जी नवऱ्याला स्वतः विचारते, अहो चहा घेणार का, चहा मध्ये मलाई टाकून देऊ का, चहा मध्ये आलं, वेलची, चांगला मस्तपैकी दुधाचा गरगरी चहा करून देऊ का, तिला काय म्हणायचं? ऐ सरगरवाडी, तिला पतिव्रता म्हणायचं. जी नवऱ्याला विचारते चहा करू का, जेवण देऊ का, ताट आणून देऊ का, आणि जी नवऱ्याला विचारते नरड दाबू का, असं नाही ना इथं कोण. पतिव्रता. पतिव्रता कुणाला म्हणायचं? जिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी, जिची देवावर सत्ता आहे ती पतिव्रता आहे. मग महाराज स्त्रियेचं जीवन ही लज्जेमध्ये मर्यादित आहे. जिला दोन्ही कुळाचा उद्धार करायचा आहे. पहिली महाराज आया सुद्धा लेकींना सांगायच्या, बाई ग दोन्ही घरं चांगली जप, तुझा परिवार वाढव, परिवाराचं चांगलं बघ. आत्ताची माय महाराज लेकीला काय सांगते माहितीये का? अजिबात एकत्र राहू नको, वेगळं निघ. मी कसं तुझ्या चुलत्याला आणि बापाला 2 वर्षात
साईडला काढलं. तुझा 1.5 महिन्यात रिझल्ट आला पाहिजे. याला काय आई म्हणायचं का? ऐ सरगरवाडीकर, इथं नाही ना एखादी बिचारी? नाही नाही, इथल्या सगळ्या चांगल्या आहेत बरं का, इथल्या सगळ्या चांगले. मला कीर्तन करायचंय. पण आई महाराज लेकीला चांगलं शिकवणारी असावी. अरे ज्या वेळी लेकीचं लग्न होतं आणि लेक नांदायला जाते, महाराज त्या माई बापाच्या डोळ्यातनं पाणी यावं आणि आई बापानं कौतुकानं सांगावं, दादा आमची लेक दुसऱ्या तिसऱ्या पोरी सारखी नाही. अरे तिला दुसरं काही कळत नाही, पण एक सांगतो, आमची लेक जरी साधी बोळी असली ना, तर रोज घरामध्ये आरती करणारी माझी लेक आहे. ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचा विचार जपणारी लेक आहे. माझी लेक तुमच्या घरात पैसा नाणं सोनं नाणं घेऊन येणार नाही, पण माझी लेक तुमच्या घरामध्ये ज्ञानोबरायांचं विचार घेऊन येईल आणि तुमच्या घराचं गोकुळ वन करून टाकेल, नंदनवन करून टाकेल. अशी लेक तुमच्या पदरात घातली आहे. अशी शिकवण असावी, असं देणं असावं, अशी संस्कृती असावी जी मुलांमध्ये आजकाल महाराज नाही. म्हणून स्त्रीचं जीवन हे मर्यादितच चांगलं दिसतं. स्त्रीचं जीवन कसं आहे माहितीये का? ज्या प्रमाणे नदी आहे नर्मदा, ती नर्मदा अशी वाहते वाहते, ती नर्मदा जोपर्यंत संत वाहते, शांततेत वाहते, तोपर्यंत त्या नर्मदेची माणसं काय करतात? बोला पुरुष मंडळ, काय करतात? पूजा करतात. कारण ती संत आहे, शांत आहे, मर्यादित आहे. पण ज्यावेळी ती नर्मदा नदी आपली मर्यादा सोडते आणि दोन्ही तटकांना उद्ध्वस्त करून टाकते, त्यावेळी महाराज तिथं तिला पूजा करायला कोण जात? तसं नर्मदेचं जीवन आहे, तसं स्त्रीचं जीवन हे मर्यादित पाहिजे. सासर आणि माहेर ही दोन्ही तटक आहेत. या दोन्ही तटकांचा समतोल त्या स्त्रीला राखता आला पाहिजे आणि दोन्ही समतोल नाही राखता आला तर महाराज तिचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. याला जीवन म्हणतात. म्हणून चांगली शिकवण द्या. काही काही स्त्रिया महाराज घरामध्ये अशा असतात, मर्यादित असतात. त्या घरामध्ये गेलं ना, आम्हाला चहा प्यायला बोलवतात, चला महाराज चहाला. त्या घरामध्ये स्त्री असली तरी त्या स्त्रीचा आवाज सुद्धा येत नाही, कळत सुद्धा नाही त्या घरामध्ये स्त्री आहे, ऐकू सुद्धा येत नाही त्याचा आवाज बाहेर. एवढ्या नम्रतेने महाराज ती घरामध्ये संसार करत असते. पण काही जण स्त्रिया महाराज गल्लीतून जरी गेल्या ना, तर असं वाटतं गल्लीत एखादा पोकल्यान गेला. असलं महाराज त्यांचं राहणं वागणं चालणं असतं. म्हणून काय जीवन कसं जगायचं, मर्यादित जगायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून स्त्रीला बांधलं लज्जतेमध्ये, धर्म सांगून दिला स्त्रीला, स्त्रीला बांधून टाकलं, कुत्र्याला बांधून टाकलं. इथं प्रत्येकाला आपला धर्म जोपासण्याकरता बांधलंय. घरामध्ये संस्कार करण्याची जबाबदारी स्त्रीची आहे. आज बघायला गेलं तर आज या काळी परिवाराची सुद्धा निष्ठा आपल्या आईवरती आहे. ज्या आईनं आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं, लहानाचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. आज महाराज त्या मुलांना आठवेल. आज काळे परिवार प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसवे आहेत. आज प्रत्येकाच्या मनामध्ये खंत आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार चालू आहे, अरे सगळेजण मंडळी आज इथं एकत्र आहेत, पण जिला माय म्हणून हाक मारावी त्या मुलाच्या डोळ्यामध्ये आसवे आहेत. अरे जिला आई म्हणून हाक मारावी ती माझी माय आज इथं उरली नाही. आज पहा ना, आज तुळशी वृंदावन बघितलं तर तुळशी वृंदावन सुद्धा सुकलेलं आहे. ती तुळस सुकून गेली आहे. जी माय माझी तुळशी वृंदावनाला पाणी घालायची आणि तुळशी वृंदावनाला पाणी घालत घालत माझ्या घराचं गोकुळ बनवून जावं याच्याकरता ईश्वराकडे प्रार्थना करायची, ती माय आज उरली नाही. अजून आम्हाला आमची आई केव्हा आठवते? सरगरवाडीकर ऐका, तुमच्या जीवनामध्ये तुमची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्यांची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. पण म्हणतात ना, माई बापाची किंमत माईबाप गेल्यावरती समजते. आई गेल्यानंतर समजतं आमच्या आईनं आम्हाला 9 महिने उदरात वाढवलं. अरे बाप गेल्यानंतर समजतं माझ्या बापानं आयुष्यभर हृदयात जपलं मला. अरे आई गेल्यानंतर कळतं आमच्या घराचं घर पण हरवलं. बाप गेल्यानंतर कळतं आमच्या घराचा कणा मोडला. आई गेल्यानंतर कळतं आमचं घर पोरकं झालं, आमची मुलं पोरकी झाली. अरे जगानं किती जरी म्हटलं ना, मला तुझी आई म्हण, मला तुझा बाप म्हण, नवे नवे मी तुझा काका आहे, मी तुझी काकी आहे, पण तरी सुद्धा काकी काका आजी आजोबा मामी मामा मावशी काका असताना सुद्धा ती मुलं पोरकी होतात.
कारण मायेने हाक मारणारी आणि डोक्यावरती हात फिरवणारी त्यांची माय घरात उरत नाही. त्यावेळेस ती पोरकी झालेली पोरं बघा आणि त्यांच्या डोळ्यावरती आपल्या आईसाठी आलेले आसवे बघा. आज कीर्तनामध्ये प्रत्येकाच्या पुरुष मंडळांच्या डोळ्यात पाणी आहे, आज प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी आहे. तुम्ही आयुष्याच्या कितीही उंच शिखरावरती जा, किती मोठं व्हा, पण शिखर गाठत असताना आमच्या आई वडिलांनी तो पाया रचलेला आणि त्या शिखराला उंच करण्याकरता आमच्या करता केलेली सहानुभूती, आमच्या करता केलेले कष्ट, आमच्या करता केलेला त्याग, आमच्या करता कितीतरी जागून घालवलेल्या रात्री, आमच्या करता कितीतरी वेळ, कितीतरी दिवस रात्र घाललेला घाम आणि ते रक्त आठवा आपल्या बापाचं. त्यावेळेस कळेल की जीवनामध्ये मायबाप असणं किती महत्वाचं. अरे ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत जाणून घ्या. मायबाप गेल्यानंतर त्यांच्यासाठी रडला काय आणि त्यांच्यासाठी डोळ्यातून पाणी काढलं काय? नवे नवे मायबाप गेल्यानंतर फोटोवरती आपलं छताड आपटलं काय? नाही हो येणार आई माघारी, नाही येणार आपला पहाडासारखा बाप माघारी. त्यावेळी त्या पोराला कळतं की आपल्या जीवनामध्ये घाबरू नको बाळा, तुझा हा बाप जिवंत आहे अशी पाठीवरती थाप उरलेली नाही. अरे ज्यावेळीच पोरग उपाशी राहतं ना, जेवलास का बाळा, हातानं दूध भाताचा काला भरवणारी आई त्यावेळेस आठवते. आणि मुलाला कळतं की माझ्या जीवनातलं मायेचं छत्र हरवलं, मी पोरका झालो. आज बघायला गेलं तर ज्याप्रमाणे त्या वासराकडे, त्या गायीकडे वासरानं बघावं आणि गोठ्यातलं ते वासरू आपल्या गायीच्या विरहानं पोरकं व्हावं, तशी महाराज गोट्यातल्या गायीच्या वासराप्रमाणे अवस्था आज आपल्या मुलाची आहे. आई वडील गेल्यानंतर जीवन कसं असतं मुलाला तेव्हा कळतं. आईबाप गेल्यानंतर मुलाला कळतं दळण कुठून दळून आणायचं. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं शेतात दारे कसे धरायचे. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं भाजीपाला कुठून आणायचा. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं की लाईट बिल किती येतंय. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं फॅनचं बटन बंद करावं. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं दळण कुठून दळून आणावं. मायबाप गेल्यानंतर मुलाला कळतं की उन्हामध्ये चटके कसे लागतात. मायबाप गेल्यानंतर कळतं. म्हणून आईबाप गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा जिवंत आहेत ना, जिवंत तोपर्यंत त्यांना सांगा, जा कधीतरी आपल्या बापाच्या खोलीत, पडाक त्याच्या पाया. बाप झोपलेला असतो ना, बघा त्याच्या पायाच्या पडलेल्या भेगा. अरे त्याच्या पायाच्या भेगा नाहीत रे त्या. अरे तुमचं आयुष्य सांभाळता सांभाळता, तुमचं फ्युचर घडवता घडवता त्याच्या पायाला पडलेल्या त्या कष्टाच्या भेगा आहेत. कधीतरी आपल्या बापाच्या पायाला हात लावा आणि बापाला हाक मारा बाबा, आणि त्याला विचारा, बाबा तुम्ही जेवला का, तुम्हाला बरं वाटतंय का, काय देऊ तुम्हाला. त्यावेळी तो पहाडासारखा बाप त्याला नाही रडू आलं तर विचारा, आणि एकदा फक्त बाबा म्हणून हाक मारा आणि त्या कठोर काळजाच्या बापाला घट्ट मायेनं मिठी मारा. तो पहाडासारखा इथं बसलेला सुद्धा बाप आहे ना, बाहेरून कठोर होतो, नारळाप्रमाणे कठोर दाखवतो स्वतःला, पण नारळ फोडल्यावर त्याच्या आतलं पाणी कसं आहे, गोड आहे ना. तसं आमचा हा कठोर काळजाचा बाप, ना रडता येतं कुणाच्या समोर, ना आपलं दुःख कुणाला दाखवता येतं, पण ज्यावेळेस मायेनं मिठी मारली ना त्याला सुद्धा कंठ अश्वे फुटतात, कंठ दाटून येतो. त्यावेळेस कळतं बापाचं प्रेम काय. बाप गेल्यानंतर कळतं काय केलं आमच्या बापानं. अरे आमचा संसाराचा गाडा ओढला रे, गरीब घरामध्ये आमचं जीवन आम्ही जगलो, काय नाही पाहिलं आमच्या बापानं. मातीचं घर, मातीचं शेत, मातीची भांडी, सगळं काही मातीत पाहिलं, सगळं काही जोपासता जोपासता आज 4 मजली बंगला बांधला आमच्या बापानं. पण सुखाचे दिवस आले की आमचे मायबाप नाही राहिले. त्यावेळेस त्या आमच्या प्रत्येक त्या विटाच्या बांधकामाला आमच्या मायबापाच्या घांबाचा थेंब आहे, रक्ताचा थेंब आहे, त्याची जाण ठेवा. तुमच्या सुखासाठी त्यानं आयुष्य ओतलं रे. झेजो झेजो संसाराचा गाडा हाकला,
ओठामध्ये हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांबना ऐक त्याची धापर, लई अवघड हायर गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. निष्ठा ठेवा त्या बापाबद्दल, प्रेम ठेवा. अरे संसाराचा गाडा ओढला त्यानं आणि त्याच्या सोबत ती सहचारीने ती आई महाराज खंबीरपणे उभा राहिली. तिनं ना गरिबी पाहिली, ना आजार पाहिला, ना रात पाहिली, ना ऊन पाहिली, ना सावली पाहिली. म्हणून आज त्याच माईसाठी, त्या आईच्या प्रेमाबद्दल, त्या लेकराचं आपल्या मातेबद्दलची असणारी निष्ठा आणि प्रेम हे कीर्तन दर्शवतं की त्या काळे परिवाराचं आपल्या आईबद्दल किती निष्ठा आहे, किती श्रद्धा आहे, किती जाणीव आहे, की इतका सोहळा तन्मयतेने साजरा करतायत. इथं कीर्तन नामस्मरण होतंय. हे खरंच जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते, त्याशिवाय हे सोपं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेल्यांना प्रत्येकाला माझं सांगणे, निष्ठा ठेवताय. देव बदलला म्हणजे निष्ठा बदलते असं अजिबात. काही जण म्हणतील तुम्ही पंढरपूरला पण जाताय, रामाचं पण दर्शन घेताय, कृष्णाला पण मानताय, देव बदलला तर निष्ठा बदलत. मला तुकाराम महाराजांचं एक सुंदर असं उदाहरण आठवतंय. तुकाराम महाराज गावातून बाहेर निघाले आणि अचानक तुकाराम महाराजांच्या कानावर आवाज आला, मी कुत्रा खाणार, मी बैल खाणार, मी शेळी खाणार, मी घोडा खाणार. अरे बाप रे. तुकाराम महाराज म्हटले, कुठं दिवस चाललेत? कुत्रा खाणार, बैल खाणार, घोडा खाणार, मांजर खाणार. लहान मुलांची महाराज भांडणं चालली होती. काय चालली होती? सरगरवाडीकर ऐकताय ना काय चाललेलं मुलांचं? मी कुत्रा खाणार, मी मांजर खाणार, मी घोडा खाणार. तुकाराम महाराज घरात गेले आणि म्हटले, बाई काय तुमची पोरं बोलतायत? कुत्रा खाणार, बैल खाणार, मांजर खाणार, भांडतात. काय तर सांगा त्यांना समजून. बाई म्हटली, महाराज सांगते त्यांना समजून, पण त्यांनी तर काही चुकीचं म्हटलं. सगळ्याची तर चव एकच आहे. ऐ सरगरवाडीकर, कुत्रा खाणार हाय का इथं एखादा? ती बाई काय म्हटली, त्यांनी पोरं तर काही चुकीची बोलली, सगळ्याची चव. तुकाराम महाराज म्हटले, बाई इथं आलो ती माझीच चुकी झाली, तुम्हाला सांगितलं ती, जातो मी म्हटले. पण तुकाराम महाराज बाहेर येणार तेवढ्यात त्यांना एक शब्द आठवला, सगळ्याची चव. सगळ्याची चव ऐकताय ना, लक्ष आहे ना? सगळ्याची चव एकच आहे. तुकाराम महाराज म्हणले, असं कसं शक्य आहे? सगळ्याची चव एक कशी काय? मग तुकाराम महाराज परत त्या बाईला विचारायला गेले, बाई ते तुम्ही सगळं समजून सांगता ठीक आहे, पण सगळ्याची चव एक कशी काय? सगळ्यांनी शांतता राखायची बरं का. त्यावेळेस ते बाई म्हटली, महाराज बरोबर आहे ना, कुत्रं खाल्लं काय, मांजरं खाल्लं काय, घोडा खाल्ला काय, बैल खाल्ला काय, अहो आम्ही त्याचा नाही विचार करत, त्याचं नाही बोलणं चाललं. इथं सगळ्यांना लग्नामध्ये रुखवत बनवला असतो बघ, रुखवत माहितीये ना, महिला मंडळ लग्नात रुखवत बनवतात. काय म्हणतात इकडं? रुखवतच म्हणतात का? ते साखरेचं पदार्थ काय म्हणतात? ऐ बचत गट, काहीतरी रिॲक्शन द्या, काय म्हणतात? रुखवतच ना. हा, तर ते त्या कुत्र्या बैलाची गोष्ट चालली नव्हती. ही तर मुलांची भांडणं कशासाठी चालली होती? राहू द्या नंतर वाटा. कशासाठी चालली होती? रुखवतातल्या साखरेच्या पदार्थाची गोष्ट सांगते मी. 5 मिनिटं, शेवट 5 मिनिटात फुलं वाटून होतील, शांतता राखा. ही तर बैल कुत्रा खाण्याची गोष्ट कोणत्या चाललेली? साखरेच्या रुखवतातली. ती रुखवतातली होते. बैल, कुत्रा, मांजर, घोडा साखरेचे होते, रुखवतातले, ते काय खरे नव्हते. मग तुकाराम महाराज म्हणले, अरे बाप रे,
मला वाटलं इथं खऱ्या खुऱ्या बैलाची कुत्र्याची खाण्याची गोष्ट चालली. मग इथं मला सांगा, साखरेचा घोडा काय, साखरेचा कुत्रा काय, साखरेचं मांजर काय, हे सगळे कशापासून बनलेत? घोडा, मांजर, कुत्रा, गाढव कशापासून? साखरेपासून. आणि त्याची चव सुद्धा कशी असणार आहे? कशी असणार आहे? साधा प्रश्न आहे, गोडच असणार आहे. तसं इथं सुद्धा तुकाराम महाराजांना सांगायचंय की प्रत्येकाची निष्ठा ही वेगवेगळ्या देवावर असू द्या, पांडुरंगावर असू द्या, रामावर असू द्या, कृष्णावर असू द्या, पण हे सगळेजण एकाच पदार्थापासून बनलेत. ते कसं काय? एक एकाच्या हृदयी, एक एकाच्या हृदयी, एक एक हृदयी, एक एक हृदयी, गोडीचा करे जटाई, गोडीचा करे जटाई, एक एक हृदयी, एक एक हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदय, एक एकाच्या हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. मी मोजून 10च मिनिटं घेणार आहे. बरोबर 12:10ला 12:15ला आपण फुलं टाकणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. इथं महाराजांना सांगायचे, साखरेचा घोडा काय, साखरेची मांजर काय, साखरेचा कुत्रा काय, बनलंय साखरेपासून आणि गोडी सुद्धा एकच असणार आहे. तसं इथं महाराज सांगतात, निष्ठा पांडुरंगावर ठेवा, निष्ठा रामावरती ठेवा, निष्ठा कृष्णावरती ठेवा. हे सगळे एक एकाच्या हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. सगळ्यांमध्ये गोडी एकच आहे आणि सगळे एकमेकाच्या हृदयात आहेत. त्यामुळे तुम्हाला निष्ठेची विचार करायची गरज नाही. मग पुढे जाऊन तुम्ही काय करा, तर 2च मिनिटाचा दृष्टांत सांगते की आपण करतोय काय. निष्ठा ठेवायची, पण खऱ्यावर का खोट्यावर? बोला बोला, उत्तर येऊ द्या तुमच्याकडून. निष्ठा ठेवायची खऱ्यावर का खोट्यावर? खऱ्यावर ना. खोट्यावर निष्ठा ठेवून उपयोग? मला सांगा, खोट्यावर विश्वास ठेवला आणि खोट्यावर प्रेम केलं ना महाराज, तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावं लागतं. खोटं ते खोटं. मला सांगा, हा संसार खराय का खोटाय? बोला. खोटा. मग द्या उद्यापासून सोडून. खरा. बघा काय काय लोक खरा आहे महाराज. अहो, संसार जर खरा असता ना, तर मेल्यानंतर हा सुटला नसता. संसार जर खरा असता ना, तर महाराज या संसारामध्ये सगळ्यांनी लोभ धरला नसता. संसार जर खरा असता ना, तर हे माझं ते माझं, बायको माझी, आपलं तुपलं केलं, हे खरं नाही महाराज. ते म्हणतात ना, जसं भातुकलीचा खेळ असतो बघा, आपण लहानपणी खेळलोय, त्या खेळामधले राजा राणी कसे? खोटे. त्यांचं लग्न आपण लावून देतो, खरं का खोटं? खोटं. लहानपणी आपण सगळ्यांनी स्वयंपाक केला, खरा का खोटा? खोटा. जसा आपण लहानपणी भातुकलीचा खेळ मांडला, तसं देवानी सुद्धा आपला खेळ मांडला. त्याचा आपण खेळ आहे. आणि ज्याप्रमाणे वेळ आली ना, वेळ आपण मांडलाय ना हा पसारा, ते म्हणतात ना, पाऊस आला, पाऊस संपला की मोराला आपला पिसारा. आणि त्याचं बोलवणं आलं की माणसाला आपला वाढवलेला पसारा हा आवरावाच लागतो, आवरावा लागतो. हे खोटं आहे सगळं. एकदा झालं काय, नातवंड महाराज लहान गेलं आजा बरोबर जत्रेत. आता जत्रा आणि यात्रा याच्यात फरक आहे बरं का. जत्रा आणि यात्रा काय फरक आहे? काय फरक आहे? काय काय जण म्हणतील फरकच नाही. यात्रेमध्ये गौतम ऋषी येतात. काय येतात? यात्रा ही देवाची असते, तिथं गौतम ऋषी येतात. आणि जत्रेत गौतमी येते. कळलं? त्यालाच कळलं बरं का. गौतमी पाटील. यात्रेमध्ये गौतम ऋषी येतात आणि जत्रेमध्ये गौतमी येते, त्याला जत्रा म्हणायची. यात्रा ही देवासाठी असते. तसंच जत्रेमध्ये लहान पोरग फिरायला गेलं, आजोबांनी काय केलं, त्याला सगळीकडे फिरवलं आणि जाता जाता पोरग म्हटलं, आजोबा मला काहीतरी वस्तू घ्यायची आहे. आजोबा म्हटले, घे ना बाळा.
पोरग म्हटलं आजोबा मला हा खोटा साप घ्यायचा आहे. काय घ्यायचंय? साप घ्यायचाय खोटा. म्हातारं म्हटलं अरे बाळा खायच्या पिच्या गोष्टी आहे, काय खोटा साप घेऊ राहिला? नाही नाही पोरग म्हटलं मला तेच पाहिजे. आता नातवाचा आट्टास आजोबांना ऐकावं लागतं महाराज नातवाचं. लय जीव नातवा आजोबाचा. म्हाताऱ्याला महाराज चाला येत नसू द्या, काठी टेकवत असू द्या, तर या नातवंडाला काकव घे इतकं प्रेम महाराज. ते नातच वेगळं असतं. कारण जन्माला आल्यावर नातवाचा आयुष्यातला पहिला मित्र म्हणजे आजोबा आहे आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू आहे. ते प्रेम आहे. तसं नातवंडाच्या हट्टापायी तो खोटा साप घेऊन दिला. म्हातारा म्हणलं मी गावातून काम करून येतो, तू पुढे जा. आता महाराज पोरग पण आगाव, ती पण दोंड्याच्या महिन्यात जन्मलेलं जरा चाबरच होत. इथं नाही ना कोण. त्यानं काय केलं महाराज, घरी गेल्यानंतर घरामध्ये 80 वर्षाची बुड्डी झोपेल होती म्हातारी. त्या म्हातारीच्या 80 वर्षाच्या म्हातारीच्या पोटावर नेऊन तो साप ठेवला. आता म्हातारीला आटे घ्यायची बारी मला. आणि नेमकं संध्याकाळच्या 4 वाजता सून म्हातारीला चहा घेऊन जाणार, तेवढ्या सुनेनं बघितलं अरे बाप रे आपली सासू गेली म्हटली. आता काही जगत नाही. तिनं सगळ्यांना बुंबलून गोळा केलं. गावामध्ये सगळा गोंधळ चालू झाला. भाऊजी यावं लवकर, आपल्या आईच्या पोटावर साप आहे. भाऊजी म्हटले अख्ख्या गावातले साप मी मारले आणि ह्याचा काय प्रश्न आहे. त्यांनी बघितलं आता गावामध्ये 7-8 गाव तर साप मारणारे असतातच महाराज. ती गोळा झाली. सगळे म्हणले साप तर मारूच आम्ही, पण म्हणले ती म्हातारी नाही वाचत बघा. सून म्हणले आमच्या सासूबाईला वाचवा. सगळा गोंधळ चालू झाला. काही जण म्हणले, आता म्हणतात ना एखाद्याला जमत नसलं का नाही ते दुसऱ्यावर टोलवतं. त्यांना जमणच ना ते साप काढाय. आता साप कसा निघल महाराज? साप हलल का? तो खरा आहे का? तो खोटा आहे. पण काही जणांना जमत नसतील ना कोणती गोष्ट, ते दुसऱ्यावर टोलवतात. एखादं म्हटलं ना आज अहो कीर्तनच चांगलं झालं नाही. कीर्तन अहो चांगलं झालं असतं पण माईक सिस्टीमच चांगली नव्हती. इथलं नाही बरं का, इथलं चांगलं आहे. टोलवायची कामं करतात. आज तुमचं गायन नाही जमलं बुवा, जमलं असतं पण माईक सिस्टीम हँडल करणार नव्हता चांगला. दुसऱ्यावर टोलवायची कामं महाराज. तसं यांनी टोलवाय कामं केली. आम्ही काढलं असतं बरं का. पण आता काय करा, गावातले मंत्र बोलणारे वगैरे बोलवा. त्यांनी महाराज जेवढे आयुष्यातले पोती पुराण येत होते सगळे तिथं उतरवले. पण साप हल्ला का? आणि हे म्हातारं गावातनं फिरून आलं. गावात आमच्या गर्दी कसली झाली. सून कशी करते. ते म्हातारं म्हणलं झालं काय सुनला? म्हणले आता आपल्या आई साहेब गेल्या. म्हटले गेल्या. म्हणले साप आहे. मग म्हाताऱ्याच्या लक्षात आलं साप कुठलाय. तर साप म्हणले खेळण्यातला साप आहे. म्हातारं म्हणलं सरा बाजूला, मला जाऊ द्या म्हातारीकडं. सून म्हणली बाबा मामा आता आई साहेब तर गेल्या, तुम्ही पण जा. चाल. म्हातारं म्हणलं तिला तर जाऊ देत नाही पण मी पण जात नाही, थांब बाजूला सरा. त्या म्हाताऱ्यानं असा साप उचलला, सगळ्यांना दाखवला. अरे हा खोटा आहे. खोटं ते खरं मानलं म्हणून सगळ्यांना काय झालं, दुःख झालं ना, मनामध्ये भीती उत्पन्न झाली ना. साप असताना खोटा होता पण वाटलेली भीती खोटी होती, झालेलं कष्ट खोटं होतं. तसा हा संसार आम्ही सांगून थकलो रे बाबा, खोटा आहे खोटा आहे. पण आपण महाराज त्याला धरून बसलोय त्या म्हातारी सारखं वरती. खरं आहे, उठताच येत नाही आम्हाला महाराज यातून. हे सोडायला शिका. आणि हे सोडल्यावरती काय करा, अभंगाचं दुसरं चरण. मित्र त्याला नाही म्हणायचं जो आपल्या मित्राचं पुण्य सांगतो. अरे ज्या मित्राला आपल्या मित्राचं पाप देखील सांगता येतं त्याला मित्र म्हणायचं. असा मित्र जीवनामध्ये एकतरी कमवा, जो मित्र आपल्या पापामध्ये सुद्धा आपला सहभागी होईल. ते म्हणतात ना, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा.
एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. असा मित्र असावा की ज्याच्या समोर आपलं दुःख सांगताना मनामध्ये खंत नाही वाटली पाहिजे. एकच अंकुश दादांनी मला फोन केला, ताई आपला जवळचा मित्र आहे आणि काळे परिवाराबद्दलचं माझं संबंध एकदम अंतकरणापासून जीवापाड संबंध आहे आणि काही दिवस मी कीर्तन सेवा बंद केलेली, प्रकृती ठीक नव्हती, पण अत्यंत माझ्यावरती श्रद्धा असणारे निष्ठा असणारे आमचे अंकुश दादा त्यांनी विनंती केली की माझ्या मित्राच्याच घरचा कार्यक्रम आहे आणि त्या अंकुश दादांच्या विनंतीला मान देऊन आजची ही कीर्तन सेवा आहे. काळी परिवार मला विचारतील, महाराज सांगा या कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या आईला जागा कुठं भेटली आहे. काळी परिवाराला माझं सांगणं आहे की ज्या आईनं आयुष्यभर कधी दुसऱ्याचं वाईट बघितलं नाही, कधी दुसऱ्याला नावं ठेवली नाहीत, नेहमी भगवंताचं मुखामध्ये नाम राहिलं, दुसऱ्याबद्दल चांगली भावना राहिली. आज त्या मातेला श्राद्धानिमित्त मला विचारलं ना जागा कुठं भेटील, तर आजच्या हा दिवशी त्या आईचा आत्मा इथं आलेला आहे. महाराज सांगतात, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते सर्व काळ. या ठिकाणी आईचा आत्मा आलेला आहे. आपल्या मुलांकडे पाहतोय, आपल्या परिवाराकडे पाहतोय, नातवंडाकडे पाहतोय, सगळ्यांना भरभरून प्रेम देतोय. त्यावेळी त्या मुलांच्या डोळ्यामध्ये आसू आहेत की आमची माय आज उरली नाही. त्यावेळी महाराज त्या मुलांच्या मनामधली भावना मी एक गीतामध्ये नेहमी सांगत असते, तर जाता जाता सांगून जाते. आज पोरं पोरकी झाली आहेत. आज महाराज मुलांच्या डोळ्यामध्ये आसू आहेत. आमची माय कुठं आहे, आमची आई दिसत नाही, आमच्या आईनं घास भरवावा, डोक्यावरती हात फिरवावा, मायेची ऊब आम्हाला द्यावी, आईचा पदर आमच्यासाठी उरला नाही. आज महाराज ती पोरं कावरा बावऱ्या इकडे तिकडे फिरतायत आणि आससलेल्या डोळ्यामध्ये आसवे आहेत आणि जिकडं तिकडं आपल्या माईला शोधतायत. त्यावेळी महाराज ते पोरग आईला म्हणतं, आई जिवंत असताना तुला आई म्हणून हाक मारली नाही, आई तुझी किंमत कळाली नाही, आई तुझ्यासाठी झटलो नाही, आई तुझ्या सोबत बोलायला मला वेळ भेटला नाही, पण हे बाळ चुकलं ग आई, मला माफ कर. त्यावेळी ते पोरग आपल्या आईला हाक मारतय, चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझे आई 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 गे ना माझे आई गे ना माझे आई गे, ए ना माझे आई गे. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला माये, सांगू मी कुणाला. गुण गेली सावली मी पडलो ग उन्हाला, हे पडलो मी उन्हाला, पडलो मी उन्हाला. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग उन्हाला. गोठ्यामध्ये वासराला, गोठ्यामध्ये वासराला शोधी जशी गाई ग, शोधी जशी गाई ग, ए ना माझे आई ग, हे ना माझे आई गे, हे ना माझे आई गे, हे ना माझे आई गे, हे ना माझे आई ग, हे ना आई गे, हे ना माझे आई आई गे. ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई ग. चुकलो आई, तुझी सेवा करायला नाही जमलं, तुझं प्रेम नाही कळलं. महाराज सांगा आज आमच्या आईला जागा कुठं मिळाली आहे. काळे परिवाराला माझं सांगणं आहे, तुमच्या आईला निश्चितच भगवंताच्या चरणात जवळच जागा मिळणार आहे. कारण ज्यांच्या श्राद्धानिमित्त इथं नामस्मरण होत आहे, ज्यांच्या श्राद्धानिमित्त इथं अन्नदान होणार आहे,
एवढ्या लोकांचा इथं आशीर्वाद आहे, इथं लहान लहान मुलांचं इथं नाचणं आनंद आहे, प्रत्येकाचं इथं त्या मातेबद्दलचं असणारी श्रद्धांजली आहे. म्हणतात ना, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, विठोबा रघुमा. आपली मुलं का कमी पडतायत? दुसऱ्या देशातून मुलं येतात. ही लहान बाळ सुद्धा महाराज जन्मल्यापासून आमच्या इथं आहे, ते आमच्याशिवाय राहत नाही. मला आत्या म्हणते बरं का. असं महाराज संस्कार लहानपणापासून आपल्या संस्थेमध्ये घडतायत. 40 ते 50 आता नवीन ऍडमिशन मुली आहेत, लांब लांबच्या मुली आहेत. ज्यांना कुणाला आमच्या संस्थेमध्ये मुलींना घालायचं असेल आणि ज्यांना कुणाला या कार्यास मदत करायची असेल, फुल ना फुलाची पाकळी म्हणतात